नमस्कार बालमित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण आज बुद्धिमत्ता या घटकातील बुद्धिमत्ता या विषयातील पहिला घटक आकलन सूचनापालन यावरील सराव चाचणी घेणार आहोत. ही सराव चाचणी नेहमीप्रमाणेच 30 गुणांची असणार आहे आणि याच्यामध्ये 15 प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांचा असेल. ठीक आहे, चला अधिक वेळ न दवडता आपण आता चाचणी सोडवण्यास सुरुवात करूया. बघूया पहिला प्रश्न काय म्हणतोय. बघा, प्रश्न पहिला, जलव्यवस्थापन या शब्दातील प या अक्षराच्या डावीकडील चौथे अक्षर कोणते. बघा, जलव्यवस्थापन या शब्दातील प या अक्षराच्या डावीकडील चौथे अक्षर कोणते. आणि त्यासाठी आपल्याला 4 पर्याय दिलेत. पर्याय क्रमांक 1 न, पर्याय क्रमांक 2 ल, पर्याय क्रमांक 3 व्य आणि पर्याय क्रमांक 4 ज. काढा याचं अचूक उत्तर. बघा काय येतं, पच्या डावीकडील चौथे अक्षर. करताय प्रयत्न ना, करा. छान. तर याचं अचूक उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 ल. त्यानंतर बघा प्रश्न दुसरा काय आहे. प्रश्न दुसरा, ट सा मो य र ल क या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील चौथ्या व शेवटच्या अक्षरापासून तयार होणारा शब्द कोणता. तर बघा या ठिकाणी आपल्याला हे जे अक्षर दिलेत यापासून प्रथमतः अर्थपूर्ण शब्द तयार करावा लागेल आणि तो अर्थपूर्ण शब्द तयार केल्यानंतर त्या शब्दातील चौथ्या व शेवटच्या अक्षरापासून तयार होणारा म्हणजे कोणता शब्द तयार होतोय ते आपल्याला शोधून काढायचं आहे. करा प्रयत्न, सोडवा लवकर. तर बघा काढलं उत्तर. तर या शब्दापासून या अक्षरांपासून कोणता शब्द तयार होतो. बघा, मोटर सायकल, बरोबर आहे का. आणि चौथ्या व शेवटच्या अक्षरापासून कोणता शब्द तयार होणार आहे. याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 साल. ठीक आहे. यानंतर प्रश्न तिसरा बघा, इंजिनियर या शब्दासाठी पुढीलपैकी कोणता पर्यायी मराठी शब्द लिहिता येईल. इंजिनियर हा इंग्रजी शब्द झाला, यासाठी पर्यायी मराठी शब्द आपल्याला लिहायचा आहे आणि यासाठी 4 ऑप्शन आहेत. ऑप्शन क्रमांक 1 वैद्य, ऑप्शन क्रमांक 2 आयुर्वेद, ऑप्शन क्रमांक 3 सल्लागार आणि ऑप्शन क्रमांक 4 अभियंता. सांगा याचं अचूक उत्तर. तर याचं अचूक उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 अभियंता. ज्यांचं उत्तर बरोबर आले त्यांचं अभिनंदन. त्यानंतर बघा प्रश्न चौथा दुसऱ्याप्रमाणेच आहे. वि शु वा भ ह या अक्षरापासून तयार होणाऱ्या कोणत्या 2 अक्षरी शब्दाचा जोडशब्द लाभ हा शब्द आहे. बघा, तर वि शु वा भ ह या अक्षरांपासून एक शब्द तयार होतो आणि त्यानंतर तो 2 अक्षरी जोडशब्द लाभ या शब्दात आपल्याला 2 अक्षरी जोडशब्द शोधायचा आहे. तर बघा काय होणार आहे. यापासून शुभविवाह आणि लाभसाठी कोणता जोडाक्षरी शब्द असतो. शुभ, बरोबर ना. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बरोबर का. ठीक आहे. चला त्यानंतर प्रश्न 5वा बघा, महानगरपालिका हा शब्द उलटा लिहिल्यास 5वे अक्षर कोणते. हा शब्द उलटा लिहिला तर याच्यातील 5वं अक्षर कोणते येणार आहे. तर यासाठी आपण शब्द उलटा लिहिण्याची गरज नाही आहे. आपण असंच बघूया 1 2 3 4 आणि 5. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे सांगा बरं. प्रश्न 5व्याचं याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 ग. बाकीचे पर्याय वाचण्याची गरज पडली नाही. आपण असंच डायरेक्ट उत्तर काढलं, बरोबर ना. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न 6वा, सुदामा माधवाला भेटायला चालले. सुदामा माधवाला भेटायला चालले या वाक्यात कोणती अक्षरे 2दा आली आहेत. बघा कोणती अक्षरे 2दा आलीत. आणि पर्याय क्रमांक 1 या कॉमाला, पर्याय क्रमांक 2 दा कॉमाला, पर्याय क्रमांक 3 का कॉमा टा आणि पर्याय क्रमांक 4 मा कॉमा ला. बघा बरं कोणती अक्षरं 2दा आलेली आहेत. काढा याचं अचूक उत्तर. तर याचं अचूक उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. बरोबर ना. मा ला ही अक्षरं काय झालेली आहेत 2दा
या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात. चला त्यानंतर आपण बघूया प्रश्न 7वा. पक्षी मायेपोटी आपल्या पिल्लांना पंखाखाली घेतात. या वाक्यात प च्या बाराखडीतील किती अक्षरे आली आहेत? बघा काय म्हणते, प च्या बाराखडीतील किती अक्षरे आली आहेत? पक्षी मायेपोटी आपल्या पिल्लांना पंखाखाली घेतात. काढा उत्तर, करा प्रयत्न. त्यासाठी पर्याय दिलेले आहेत. बघा पर्याय क्रमांक 1 3, पर्याय क्रमांक 2 1, पर्याय क्रमांक 3 4 आणि पर्याय क्रमांक 4 2. बघा काय येणार आहे याचा अचूक उत्तर? तर याचं अचूक उत्तर येणार आहे बघा प ची बाराखडी. प ची बाराखडी म्हणजे लक्षात राहिलं ना तुमच्या? प पा पी पू पू पे. बघा अशी किती येतात अक्षरं? 1 2 3 4. 4चा पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. चला त्यानंतर प्रश्न 8वा सोडवा. रात्र, कष्ट, आपत्ती, नैसर्गिक, गुणग्राहक या शब्दांमध्ये एकूण किती जोडाक्षरे आली आहेत? या शब्दांमध्ये एकूण किती जोडाक्षरे आलेली आहेत? पर्याय क्रमांक 1 5, पर्याय क्रमांक 2 4, पर्याय क्रमांक 3 1 आणि पर्याय क्रमांक 4 7. तर याचं उत्तर येणार आहे, मी आता डायरेक्ट उत्तर सांगतो. बघा करा प्रयत्न. याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 5. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न 9वा. लाल भडक या शब्दातील अक्षरांपासून किती 2 अक्षरी अर्थपूर्ण शब्द तयार होतात? तर बघा त्यासाठी पर्याय दिलेत. पर्याय क्रमांक 1 8, पर्याय क्रमांक 2 5, पर्याय क्रमांक 3 9 आणि पर्याय क्रमांक 4 7. बघा लाल भडक या शब्दातील अक्षरांपासून किती 2 अक्षरी अर्थपूर्ण शब्द तयार होतात? करा बरं शब्द तयार. लाल भडक, लाल, अभाल, काल. समजलं ना? अशी तयार करायची आहेत. 9वा प्रश्न सोडवतोय आपण. तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 9. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न 10वा. क, ट, ठ, स, प, य, र, स, ठ, स, न, प, य, क, स, ठ, स, प, न, य, स, ठ, स या अक्षरमालेत ठच्या पुढे लगेच स आहे, पण ठच्या आधी लगेच स नाही, असे किती वेळा झाले आहे? बघा कंडिशन आपल्याला घातलेली आहे. या ठिकाणी आपल्याला एक अक्षरमाला दिलेली आहे, अक्षरमालिका दिलेली आहे आणि त्यासाठी त्यांनी काय सांगितलं आहे? ठच्या पुढे लगेच स, पण ठच्या लगेच स नाही, असं किती वेळा आलेलं आहे? बघा थोडासा अवधी घ्या, सोडवा, किंवा या पुस्तिकेमध्ये तुम्ही आधी प्रश्न देखील सोडवले असतील, त्याची टॅली देखील करा. तर हा आहे प्रश्न 10वा आणि याचं अचूक उत्तर येणार आहे बघा पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न 11वा. बघा हा, शू, र, ञ, व्य, व ही अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्दातील 3ऱ्या व 4थ्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दाचा पुढीलपैकी समानार्थी शब्द कोणता ते शोधा. तर काय शब्द तयार होणार आहे? ठीक आहे. आणि त्यातून बघा पर्याय आपल्याला 4 दिलेत. 1 अजिंक्य, पर्याय क्रमांक 2 पराभव, पर्याय क्रमांक 3 जय आणि पर्याय क्रमांक 4 विजय. तर व्यवहार शून्य हा शब्द तयार होणार आहे आणि 3रा व 4था व्यवहार शून्यातील तयार होणाऱ्या शब्दांचा समानार्थी शब्द. तर तो समानार्थी शब्द असणार आहे हार आणि हारसाठी समानार्थी शब्द आपल्याला दिलेल्या पर्यायातील आहे पर्याय क्रमांक 2 पराभव. बघा आत्तापर्यंत ज्यांनी 11 प्रश्न अचूक सोडवले असतील त्यांना 11 गुणिले 2 म्हणजे 22 मार्क्स मिळालेले
आहेत. आणि मी परत एकदा या ठिकाणी सांगतो आहे, जरी मी या ठिकाणी आपल्या प्रश्नांच्या पर्यायाला टिक मार्क करत असलो तरी मूळ उत्तरपत्रिकेमध्ये आपल्याला जे पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायाचा जे अचूक वर्तुळ आपल्याला अचूक गोल आपल्याला त्या ठिकाणी करायचं असतं, हे तर तुम्हाला माहीत आहेच. ठीक आहे. चला प्रश्न 12वा. उतावळेपणा या शब्दातील अक्षरांना डावीकडून क्रमांक दिल्यास कोणत्या अक्षराचे क्रमांक समसंख्या असतील? बघा आता सम आणि विषम संख्यावर आधारित असणारा प्रश्न देखील आपल्याला यामध्ये येत असतो. उतावळेपणा. तर बघा पर्याय क्रमांक 1 प व उ, पर्याय क्रमांक 2 उ व प, पर्याय क्रमांक 3 ताळे ना आणि पर्याय क्रमांक 4 उ ता ना. काढा याचं अचूक उत्तर. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बरोबर ना? 2 4 6 बरोबर आहे. ताळे ना. ठीक आहे. प्रश्न 13वा. हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर रंगबेरंगी पक्ष्यांचा अखंड मेळा भरत होता. या वाक्यात किती जोडाक्षरे आली आहेत? बघा या वाक्यात किती जोडाक्षरे आलेली आहेत? हिरव्यागार. बघा काढा उत्तर. पर्याय क्रमांक 1 5, पर्याय क्रमांक 2 6, पर्याय क्रमांक 3 4 आणि पर्याय क्रमांक 4 3. तर याचं अचूक उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 4. ठीक आहे. चला मित्रांनो 14वा प्रश्न घेऊया आपण. प्रश्न 14वा. श्याम, राम, लक्ष्मण, संस्कार, राजा, राणी हे सर्वजण क्रिकेट खेळत होते. या वाक्यातील 2 अक्षरी शब्द किती? या वाक्यात 2 अक्षरी शब्द किती आले आहेत? बघा आता यासाठी पर्याय क्रमांक 1 5, पर्याय क्रमांक 2 2, पर्याय क्रमांक 3 4 आणि पर्याय क्रमांक 4 3. सांगा काय येणार आहे याचं अचूक उत्तर? तर याचं अचूक उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 4. त्यानंतर शेवटचा आणि 15वा प्रश्न. यानंतर आपण आपला जो उद्याचा व्हिडिओ असणार आहे तो बुद्धिमत्ता या विषयातीलच आकलन संख्या मालिका या घटकावरचा असणार आहे. ठीक आहे. प्रश्न 15वा. खळखळ वाहणार पाटाचं पाणी पाहून देवाजी परतला. घरी आला की लगेच जेवायला बसला. या वाक्यात 3 अक्षरी शब्द किती आले आहेत? बघा 3 अक्षरी शब्द आपल्याला या वाक्यातून शोधायचे आहेत. आणि यासाठी दिले पर्याय क्रमांक 1 6, पर्याय क्रमांक 2 7, पर्याय क्रमांक 3 4 आणि पर्याय क्रमांक 4 5. बघा याचं अचूक उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 5. हे 3 अक्षरी शब्द आलेली आहेत. ठीक आहे. तर ज्यांची ही उत्तरं अचूक आलेली आहेत त्या सर्व विद्यार्थी मित्रांचं परत एकदा खूप खूप अभिनंदन. आणि अशाच प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनलला लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त चौथीच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा, म्हणजे त्याही विद्यार्थ्यांचा अधिकाधिक सराव होईल आणि येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सर्वांनाच अधिकाधिक गुण मिळतील. आपले सर्वच विद्यार्थी अधिकाधिक किंवा मोठ्या प्रमाणामध्ये शिष्यवृत्तीधारक होतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तर आपण लगेचच उद्या आकलन संख्या मालिका या घटकावरील व्हिडिओ पाहूया आणि अशाच प्रकारची चाचणी सोडवूया. धन्यवाद.